मित्रांनो, आज आम्ही निघालो एका लॉंग डेस्टिनेशनला. तर सगळ्या बॅग्स कशा पडलेल्या आहेत. गायत्री अजून बघा लास्टला सुद्धा भांडे घासण्याचा प्रयत्न. जाऊ पटकन चल खालीच उभे ते पूर्ण जर्नी दाखवणार आहे. तर बघू आपण कसं जर्नी होणार आहे ती. ठीक आहे. सो हॅलो मित्रांनो, मल्हार बघा निघालो आता आमच्या डेस्टिनेशनला. तर बघू आमच्या सोबत बघा हे कपल आहे. ते सगळेजण असंच म्हणतात पण आता प्रत्येकाला यावं लागेल. नाही आमच्या याच्यात बाय डिफॉल्ट यावं लागतं. हा म्हणून प्रीतमला घ्यावं लागेल. प्रीतमला कोणी ओळखणार नाही. पुण्यापासून मुंबईला निघालो होतो आणि जेव्हा हा बोगदा लागतो तेव्हा अशा प्रकारे सीन असतो आणि आम्ही खूप एन्थुजियास्टिक झालेलो होतो. तर त्याच्यात मल्हार आणि रामाचा वेगळाच धुमा. मित्रांनो आता जस्ट आम्ही अजून किती मिनटं लागणार आहे का? 30 मिनिटात आम्ही एअरपोर्टला पोहोचू. बघू पोहोचल्यानंतर काय कंडिशन आहे. पण सध्या तरी मल्हार पूर्ण झोपलेला आहे आणि रामाही झोपलेला आहे. कारण की हे सगळं क्रेडिट रामाच्या वडिलांना जातं. कारण खूप मेहनत आहे त्याला झोपवलेलं आहे. गायत्री पूर्ण बोर झालेली. गायत्री पण अशी कंडिशन आहे. तर पुढची जर्नी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. बघू आपण थोड्या वेळात काय होणार आहे. सो फायनली आम्ही मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला एंट्री केली होती. याआधी आम्ही जेव्हा कुलू मनालीला गेलो होतो त्यावेळेस पुण्याहून दिल्लीला उतरलो होतो आणि दिल्लीहून निघालो होतो पुढे. परंतु आता फर्स्ट टाईम मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही एंट्री केली होती आणि फर्स्ट टाईमच चाललो होतो आय थिंक आम्ही आउटसाईड ऑफ इंडिया. तर त्याच्यामुळे आम्ही जास्त बाबा काय होईल कसं होईल याचा विचार करत होतो. परंतु आमच्यासोबत प्रीतम होता त्यामुळे त्याचा काही जास्त विचार नव्हता. कारण प्रीतम ऑलरेडी दुबईला 4 to 5 टाइम जाऊन आलेला होता. मला काय बोलत आहे. हाय हाय हाय. मी पोहोचलोय आता मुंबईला इंटरनॅशनल एअरपोर्टवर. आता बघू पुढचं काय होतंय. तर आता जस्ट आम्ही ह्या काकांबरोबर प्रवास केलाय पूर्ण वेळ. काकांनी खूप आम्हाला म्हणजे काय फ्रेंडली एन्व्हायरमेंट होतं. कधी कोणत्या गोष्टीचं आम्हाला सांगितलं नाही की असं करा तसं करा. पण यांनी जो खेळखंडोबा घातला आहे ते जबरदस्त माणसं आहेत ते. हो मित्रांनो तुम्ही बघू शकता लई दिवसांनी आलो. आणि आता मल्हारची कंडिशन बघू शकता तुम्ही. बोलू दादा हे बघा बॅग जस्ट ठेवलेले आहेत आम्ही. प्रीतम वहिनी अँड मल्हार अँड गायत्री मागे. हाय कर रामा मल्लू हाय कर. हॅलो मित्रांनो, आता जस्ट निघालोय आणि जस्ट एअरपोर्टला आलोय आणि आता आम्ही चेक इन करणार आहोत. तर प्रीतमने ते पुढे गेलेले आहेत. आता बघू आता काय होतं ते. प्रीतम दिसणार नाही तुम्हाला. मल्हार कुठे? मल्हार ए मल्हार ए चला चला. प्रीतम तिकडे आहे. प्रीतम चेक इन करतोय बेसिक चेक इन आणि मल्हारचा तुम्हाला कुठे इकडे चालला आहे. आणि इकडं वहिनी आहेत. मल्लू दादा मल्लू शंभू काय मल्लू चेक इन करणार आहेत आम्ही. मल्हार काय चालू बघू शकतात. अजून तरी थोडा वेळ लागेल. मल्लू कुठे आहे? मल्लू कुठे आहे? कोणी कुठेही बाहेर प्रवास करत असणार तर जसं आपण चेक इन करतो म्हणजे बोर्ड पास घेतो तेव्हा पर पर्सनला 30 kg अलाउ असतं. म्हणून तेवढंच वजन करा. जास्त वजन असेल तर जास्त पैसे पे करावं लागत असतात मित्रांनो. म्हणून पहिली त्या अंदाजानुसारच चेक करायचं सगळ्या गोष्टी. त्यानंतर आम्ही निघालो होतो बाहेर आणि मल्हार पूर्णपणे गायत्रीच्या अंगावर लोळत होता. खूप थकलेला होता आणि यांची कळकळ चालली होती की लवकरात लवकर जेवण करावं आणि ते आम्हाला योग्य वाटलं आणि सर्वजण आम्ही निघालो होतो जेवण करण्यासाठी. हे मल्हार प्रीतम हॅलो हे मल्लू. मित्रांनो आम्ही निघालो आता जस्ट तुम्ही बघू शकता सीन. तर आता जस्ट आम्ही तिकडे जायला निघालो आणि प्रीतम काय मल्हार खूप रडत होता आणि रडता रडता अचानक ज्यावेळेस आमचं बोर्डिंग चालू झालं होतं ज्यावेळेस खाली आलो त्यावेळेस मल्हारला एरोप्लेन दिसलं आणि तो खूप हॅपी झाला होता. तिकडेच बघत होता. त्यामुळे गायत्रीला तिथेच उभं राहावं लागलं होतं आणि आम्ही वेट करत होतो प्रीतम आणि त्यांच्या फॅमिलीचा. तिकडे रामाने खेळ घातलेला होता कारण की रामाही कंटिन्यू एरोप्लेन बघ कुठेतरी दुसरीकडे जा. मल्हारचं इथे चालू होतं आणि मग मी जेव्हा प्रीतमला बघायला गेलो त्यावेळेस प्रीतमचाही वेगळा सीन चालू होता. कारण की मल्हारने तिकडे रामाने तिकडे पूर्ण खेळ सुरू केलेला होता. हे बघू शकता तुम्ही. तुम्ही त्यांचा हाल करताय.
हा बघ ना एवढं बेकार पाहिलं नाही. आता जस्ट आम्ही लॉन्च मधून आलो होतो बाहेर आणि जेवण झाल्यानंतर जस्ट बोर्डिंग पास दिल्यानंतर आम्हाला मध्ये एंट्री भेटली रसल खेमा दुबईला जायला. आणि बघू शकतात आमच्या पार्टनर रामा भाऊ अचानक खेळ केला होता. मल्हार भाऊ कुठे? मल्हार भाऊ तिकडे. मल्हार भाऊ एक एरोप्लेन बघतोय. एरोप्लेन कुठे? एरोप्लेन कुठे? हो एरोप्लेन दिसतंय का? एरोप्लेन असेल. आज धुमाकूळ चाललाय आणि प्रीतम भाऊ खूप फ्रस्ट्रेट झाले होते काही 10 मिनिटापूर्वी. पण काय प्रत्येक जण समजू शकतो मुलं असल्यावर काय फजिती होती, कारण की 2च जण सांभाळत असतात मित्रांनो. आणि हे मला सांगायची गरज नाही, ज्यांना ज्यांना मुलं आहे त्यांना प्रत्येकाला माहिती. मला नाही बघ रे फोटो. गायत्री आणि मल्हार दोघे जण या ठिकाणी कसे बघतायत. मल्हार खूप रडत होता. सीन तुम्ही बघू शकता तिकडं तसं सीन आहे सगळं. आता आम्ही जस्ट बसलोय. अजून आम्हाला 10 मिनटं लेट झाली फ्लाईट. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 3 तासाने म्हणजे भारताच्या 12 वाजता तिथे पोचू आपण, बरोबर ना? आणि ऑलमोस्ट दुबईच्या 10:30 जवळपास पोचू. बघू तिथे पोचल्यावर काय होतं. आधी तुम्ही हा सीन बघून घ्या. हॅलो हो बाबा रामाची कार. रामाची कार. मल्हार रामाची कार कुठे बघितलं का तू? फ्लाईटमध्ये इमर्जन्सीमध्ये इथे या ठिकाणी या साईडला आणि त्या साईडला दोघी साईडला या ठिकाणी एक्झिट दिलेले असतात. हां ज्यावेळेस फ्लाईट स्टार्ट होते आणि टेक ऑफ करण्यासाठी रेडी होते त्यावेळेस वरून जो व्ह्यू दिसतो बाई एक नंबर भारी राहतो. आणि खाली तुम्ही बघू शकता फुल लाईटिंग व्ह्यू दिसतोय. नंतर जसं जसं अजून वरती जातो त्यावेळेस छोटे छोटे असे लाईट आणि बिल्डिंग दिसायला लागतात तुम्हाला. तो व्ह्यू खरंच अविस्मरणीय होता आणि तो आम्ही अनुभव घेतला आहे. कारण की आम्ही असंही फ्लाईटमध्ये नेहमी बसत नसतो, जर फार रेअर बसत असतो. आणि तो आजचा एक भाग होता म्हणून खूप छान वाटलं. मल्हारी वरून बघताना घाबरत नव्हता. विमानाच्या आवाजाने तो जाताना तरी घाबरला नव्हता. आणि त्यानंतर ज्यावेळेस आम्ही दुबईमध्ये एंट्री केली म्हणजेच आम्ही दुबईचं एअरपोर्ट घेतलं नव्हतं. आम्ही दुबईपासून 130 किलोमीटर जे लांब आहे रसल खेमा ते इंटरनॅशनल एअरपोर्टला आम्ही उतरलो होतो. त्याच्याने आपले पैसे सेव्ह आपण करू शकतो. जर दुबई एअरपोर्टने गेलो तर थोडे आपल्याला चार्जेस एक्स्ट्रा लागतात, म्हणून आम्ही ह्या रूटने आलेलो होतो. गायत्री उतरलेली आहे. मल्हारला ऑलरेडी मी आणलं होतं आणि आता आय थिंक मागच्या गेटने प्रीतमने ते येतील. तर तुम्ही बघू शकता गायत्री खूप थकली होती त्या दिवशी. तर हा बघा हा पूर्ण व्ह्यू आहे. फायनली आम्ही आमचं बॅग या ठिकाणी फाइंड आउट केली. फायनली बॅग घेतली आणि हॉटेलकडे निघालो. सो प्लीज पुढची व्लॉग बघा, तुम्हाला दुबई एक्सप्लोर करायला भेटेल.